स्वामी समर्थ अनुभव कथा. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे अनुभव सांगायचे झाले तर प्रत्येक भक्ताकडे काही ना काही अद्भुत प्रसंग असतो. खाली एक सुंदर स्वामी समर्थ अनुभव कथा दिली आहे. कथा आहे स्वामी समर्थांची अदृश्य कृपा. एका गावात रमेश नावाचा एक साधा शेतकरी राहायचा. त्याचं आयुष्य साधं होतं, पण गेल्या काही वर्षात त्याच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शेतीत पिकं नष्ट झाली, कर्ज वाढलं आणि घरात सतत चिंता होती. एका दिवशी गावात एका साधूने सांगितलं, तू अक्कलकोट स्वामी समर्थांचं नाम घे, ते तुझं रक्षण करतील. रमेश थोडा संशयी होता, पण निराशेने तो म्हणाला, ठीक आहे, प्रयत्न करून पाहतो. त्या दिवसापासून त्याने रोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाम घेतलं. काही दिवस गेले आणि एका रात्री त्याला स्वप्नात एक तेजस्वी पुरुष दिसले. केशरी वस्त्र, कपाळावर बिंदी आणि हातात कमंडलू. ते म्हणाले, घाबरू नको श्री, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पाहतो तर काय, गावात पाऊस सुरू झाला, ज्याची सगळे वाट पाहत होते. त्याची शेती पुन्हा हिरवीगार झाली. काही दिवसांनी त्याच्या कर्जदाराने स्वतःहून म्हटलं, थोडं थांब, मला माहिती आहे तुझी अवस्था, तू आधी शेती सावर. रमेशला तेव्हा समजलं की ही काही योगायोगाची गोष्ट नाही, ही तर स्वामी समर्थांची कृपा आहे. तो त्या दिवसापासून रोज स्वामींचं नाम घेतो आणि प्रत्येकाला सांगतो, स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा, ते वेळ येताच तुमचं रक्षण नक्की करतात. यातून काय शिकवण मिळते? स्वामी समर्थावर श्रद्धा आणि सबुरी ठेवा. संकटाच्या काळातसुद्धा नामस्मरण सोडू नका, ते अदृश्य स्वरूपात आपल्यावर लक्ष ठेवतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.